नमस्कार, मी सध्या सोलापूर जिल्हा परिषद या ठिकाणी आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना आता सध्याला निवेदन दिलेलं आहे. सिंगर गावामध्ये जे अतिक्रमण घडलेलं आहे या विषयावर जे आता मॅडमनी आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहेत आणि त्या निवेदनमध्ये असं आहे की जे सिंगर गावामध्ये बेकायदेशीर अतिक्रमण केलेलं आहे याच्या विषयावर निवेदन दिलेलं आहे. मॅडम, काय विषय आहे सिंगरगावचा? शिंगरगावमध्ये जे शासकीय आहे आणि जे सार्वजनिक ठिकाण आहे ना तिथे अतिक्रमण करत आहेत आणि तिथे लोक राहत आहेत. तिथे लोक त्यांचे जे खाजगी काम आहेत ते करत आहेत आणि त्या अतिक्रमणामुळे ना समस्त ग्रामस्थांना खूप त्रास होत आहे. त्यामुळे हे निवेदन देण्यात आलंय ग्रामस्थांच्या रिक्वेस्ट. 2025 पासून जे अतिक्रमण झालेलं आहे याच्यावर आता जे आपले गावकऱ्यांनी जी तक्रार दिली होती जिल्हाधिकारी व्हिडिओ यांना सुद्धा दिली होती त्याच्यावर कुठलाही कारवाई झाली नाही आणि अतिक्रमण सुद्धा काढले या विषयावर काय बोलतात? आम्ही 2025 ला पण मागणी केली होती तेव्हा त्यांनी ते लक्ष दिलेलं नाहीये. पण आता आम्ही पुन्हा त्यांना रिक्वेस्ट केलं आहे की अतिक्रमण तिथलं हटवा. जर त्यांनी ते केलं नाही तर तुमची भूमिका काय तुमची? आम्ही तिथे आंदोलन करू आमच्या समस्त ग्रामस्थांकडून. तर आता तुम्ही सध्या बीडीओ साहेबांना एक पत्र दिलेलं आहे, बीडीओ साहेबांनी तुम्हाला काय उत्तर? बीडीओ सरांनी बोललंय की सोमवारी आम्ही गावात येऊ आणि झालेलं अतिक्रमण याची पाहणी करू आणि ऍक्शन घेऊ कडक, असं त्यांनी बोललेलं आहे. पण जर त्यांनी कार्यवाही केली नाही तर आम्ही नक्कीच आंदोलन करू आणि प्रेस कॉन्फरन्स पण बोलू. सध्या आपल्या समोर येत आहे आम्ही एक ठिकाणी आता सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे. जोपर्यंत बीडीओ साहेब तिथं नाही करायचं पुढची दिशा अतिक्रमण करण्यात अशी त्यांची भूमिका आहे.